नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपाकडून मायादेवी परदेशी यांचा महापौर पदासाठी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचा उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपचे 50 नगरसेवक असून महापौर भाजपाचाच होईल असा विश्वास यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरलेल्या उमेदवारी अर्जाला देखील त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत. आता आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचं अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौर पदासाठी आणि ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौर पदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण, उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेखांपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भरणार आहोत. मला वाटतं का खात्री बोलायची गरजच नाही. 50 नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे. प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याला ऑलरेडी येऊन गेलेला आहे. त्या हिशोबाने विजय 100% भारतीय जनता पार्टीचाच होणार. शिवसेनेला आजच शुभेच्छा देतो. शिवसेना आणि फारुख शाह या दोघांना खूप शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचा विरोधी पक्षनेता तर बसून दाखवावा. बाकी महापौरचं तर लई लांबची गोष्ट. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की एमआयने अर्ज घेतलेला आहे आणि माझ्या सांगण्यावरनं फारुख शाहने आणि शिवसेनेने माघारी घ्यावी. जर माझं एवढं चालत असेल, जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा, तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं पाहिजे. महापौर असतो, पक्षाचे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. परंतु काळजी करू नका, आमच्याकडचे इच्छुक सर्वांना न्याय आणि समान संधी मिळणार. निश्चितच काहींचं काम अतिशय चांगलं आहे. तसंच विकीचं संघटन देखील अतिशय मजबूत आहे. धुळे शहरात सर्वात मजबूत असं संघटन असल्या कारणाने त्यांना या पदाची जबाबदारी दिलेली आहे. यापुढे असा फोर भारतीय जनता पार्टीचा आपण व्हावं याबाबत काही एकमत झालंय का? सर्वांचं याविषयी एकमत झालेलं आहे. प्रत्येकालाच न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आमचं ठरलेलं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.